या शोकसभेस उपस्थित आपले मतदारसंघाचे आमदार नारायण भाऊ कुचे साहेब, भैया साहेब आणि जमलेल्या सर्व शोकाकुल बंधूंनो, परवा दिवशी सकाळी 9 वाजेला मुलानं मला बातमी सांगितली की पप्पा अजित दादा गेले. खरोखर मला दुसरा धक्का बसला आणि मी निशब्द झालो. काय बोलायलास रे तू? तू म्हणे बघा ना खरं आहे. म्हणलं लाव टीव्ही लावतो तर लगेच हेडलाईन त्याच्यावरती. 2-3 मिनिटं डोळ्याचं पाणी खंडत नव्हतं आणि छातीवरती परत एकदा दडपण आल्यासारखं झालं होतं. ही घटना घडलीच कशी? हा न जाणारा माणूस या महाराष्ट्राची मोठी हानी करून गेला. त्याबद्दल फार मोठं दुःख झालं. एक म्हण अशी आहे की लाख गेले तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा जाऊ नये. या महाराष्ट्रामध्ये गोपीनाथराव असतील, विलासराव देशमुख असतील, त्याच्यानंतर R.R. आबा असतील, असे मोठमोठाले दिग्गज नेते या महाराष्ट्रातून अवेळी गेले आणि ते गेल्यामुळं या महाराष्ट्राची फार मोठी हानी झालेली आहे. आज अजितदादासारखा कल्पक माणूस या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये स्पर्धा होती. फडणवीस साहेब असतील, एकनाथराव शिंदे साहेब असतील आणि अजितदादा असतील की महाराष्ट्राला आम्ही काय द्यावं तिघातून. मी काही दिलं तर माझं काय नाव होईल, माझ्या जनतेला काय मिळेल, हे अजितदादाला वाटायचं, हे एकनाथ शिंदे साहेबाला वाटायचं आणि हे फडणवीस साहेबाला सुद्धा वाटायचं. आणि म्हणून असे चांगले नेते जर एक हरक गेले आणि त्यातला एक त्रिमूर्तीतला एक हा हिरा या ठिकाणी निघालेला आहे. आणि म्हणून आता सांगितलं गेलं की 40 वर्षानंतर एक नेतृत्व तयार होतं. ज्या गगनामध्ये आपण पाहतो की खूप मोठे चांद तारे असतात, परंतु त्याच्यातले ठराविकच तारे हे चमकणारे असतात आणि त्याच्यातल्या चमकणारे हे 3 तारे आपल्या महाराष्ट्रामध्ये होते. नेतृत्व येईल, नेतृत्व उभा राहत असतं, पण ते उभा राहण्याला 40 वर्ष 50 वर्ष लागतात. आणि म्हणून बांधवांना आपल्या महाराष्ट्राची फार मोठी हानी झालेली आहे. ती हानी भरून निघणे शक्य नाही. अजितदादांसारखा माणूस कार्यकर्त्याला जवळून ओळखणारा मी पाहिला. मी अनेक नेते पाहिले 40-50 वर्षाच्या माझ्या कारकिर्दीमध्ये, पण तो नेता नावानिशी बोलवतो आणि सांगतो ए बाबा असं रे, अमुक रे, तमुक रे. नाव घेतल्याशिवाय तो नेता कोणालाही बोलत नव्हता आणि ओळखत नव्हता. तो नेता चिडला तरी परत त्या माणसावरती कोटी करायचा आणि म्हणायचा हे बाबा चिपरे गपरे, आणि पुन्हा त्याला हसवायचा आणि पुन्हा त्याला प्रेमानं जवळ घ्यायचा आणि जीव लावायचा. असं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये होणे नव्हे. अशा नेतृत्वाला मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. माझ्या वतीनं, पक्षाच्या वतीनं या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करतो आणि स्वर्गामध्ये त्यांना चांगलं स्थान मिळो ही आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. दादा यांच्या दुःखद निधनाची बातमी कळल्यानंतर मला असं वाटत नाही की एखादा महाराष्ट्रातला गोरगरीब माणसापासून मोठ्या नेत्यापर्यंत त्याच्या डोळ्यात अश्रू आलेले. ते कणखर नेतृत्व या महाराष्ट्राला दिलं, त्यात सर्वसामान्य माणसाचं, मोठ्या माणसाचं असो, कोणी गेलं तरी काम करण्याचं काम त्या माणसाने केलं. सर्वात मूळ विषय कटारे सरांनी काढला. सर, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचं नुकसान झालं, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचं नुकसान झालं, महाराष्ट्र फुटबॉल असोसिएशनचं नुकसान झालं, महाराष्ट्राच्या क्रिकेट असोसिएशनचं नुकसान झालं. की जेवढे खेळाडू महाराष्ट्रात तयार झाले त्या सगळ्याचा डोक्यावर हात अजितदादाचा होता. एवढं मोठं काम कायम कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष भाईसाहेब, त्याचे सदस्य अमरचे पंडित सदस्य, एवढं काम कधी खेळाडूला. आम्ही इस्रायलला होतो, भाईसाहेब होते, सतीश दादा होते, विजय अण्णा होते,
आम्ही इस्रायलला असताना मॉल बघायला गेलो, विजय अण्णा बरोडे होते. मी भैयासाहेब त्यांना एकच शब्द बोललो. मॉल बघत बघत असताना हिऱ्याचा मॉल होता. तर दादा हिरे घ्यायचे का? जास्त शहाणा झाला का? म्हणजे ही जी ही होती. मग मला म्हणजे जर नंतर भेट मला तू जन्मात जर जमायच्या म्हणजे ही जी बोलण्याची ताकद होती, स्पष्टपणा बोलणे. आपण बरोबर असते दररोज संध्याकाळी बाहेर ती जेवली पोरं, हे जेवली का? म्हणजे ही वृत्ती जी होती त्या माणसाची, प्रत्येक माणसं. आता एक गोष्ट, सामान्य माणूस पोरका झाला, महाराष्ट्र पोरका झाला हे सत्य आहे, पण प्रत्येक खेळाडू या महाराष्ट्रातला पोरका झाला. त्याला कोणी वाली बरोबर भैयासाहेब, त्याला कटारे सर साक्षीदार आहे. तर सर्व नेते मंडळी, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, कणखर, निर्भीड, स्पष्ट वक्ता असा हा नेता आज महाराष्ट्राने गमावलेला आहे. अनेक नेते घडवणारा नेता, महाराष्ट्रात अनेक नेते यांनी घडवलेले आहेत, असा नेता हरपलेला आहे. एक सुनामी, भूकंप जसा येऊन सगळा देश, राष्ट्र हादरतं, तसंच महाराष्ट्र हादरलेला आहे. मी आई जगदंबेचरणी एवढी प्रार्थना करतो की आपल्या राज्याला या धक्क्यातून सावरण्याची शक्ती ईश्वर देव. मी माझ्या परिवाराच्या वतीने, माझ्या पक्षाच्या वतीने व नगर परिषद अंबडच्या वतीने त्यांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आदरणीय आमचे भैयासाहेब, आमदार साहेब, सर्व शकाकुल परिवार बंधूंनो, खरं म्हणजे आदरणीय भैयासाहेबाच्या माध्यमातून अजितदादाचा नावाचा परिचय झाला आणि त्यानिमित्तानं आम्ही खो खो संघटनेच्या माध्यमातून दर महिन्याला आमची बैठका होत असत. एकदा भैयासाहेब म्हणे आपल्याला खो खोच्या स्पर्धा घ्यायच्या आणि दादाला आणायचं उद्घाटनाला, पण दादा फार कडक शिस्तीच्या आहेत, सर आपल्याला स्पर्धा चांगल्या घ्याव्या लागतील. ज्यावेळेस आम्ही त्या स्पर्धा घेतल्या त्यावेळेस टोपेसाहेब भैयासाहेबाचं आणि जालना जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्राला सांगत राहायचे की जालन्यासारख्या क्रीडा स्पर्धा घेत जा. चांगलं जे असेल त्यांना ते भावतं आणि ते आत्मसात करतात. एकदा असंच भैयासाहेबांनी आम्ही कॉलेजमध्ये कार्यक्रमाला आणलं आणि भैयासाहेबांनी सांगितलं की आमचे 30चा कार्यक्रम आमच्याकडं आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या माध्यमातून आम्ही एक ॲग्रीमेंट केलं होतं आणि दरवर्षी 100 विद्यार्थी आमचे त्या नोकरीला लागत होते. आणि जी मुलं नोकरीला लागले, ज्यांना 50,000 पगार, 60,000 पगार, असं दरवर्षी 100 मुलं आमचे नोकरीला लागत असत. तर त्यांचा सत्कार भैयासाहेबांनी दादाच्या हाताने ठेवला आणि त्या माध्यमातून तो कार्यक्रम संपल्यानंतर भैयासाहेब आणि ते माझ्या घरी आले, दोनदा माझ्या घरी आले. त्यानंतर म्हणे सर PAला सांगितलं की सरांकडून सर्व माहिती घ्या आणि आपल्या बारामतीला हा कोर्स आपल्याला चालू करायचा, त्या माध्यमातून तुम्ही सर्व तयारी करा. PAचा दुसऱ्या दिवशी मला फोन आला, सर्व माहिती पाठवली की 1 महिन्याच्या आत सर्व कोर्सेस त्यांनी बारामतीला सुरू केले. म्हणजे असा हा जे चांगला असेल, सज्जनाला सज्जन मानणारा आणि दुर्जनाच्या माथी काठी हाणणारा असा खंबीर नेता मी एकच पाहिला, तो म्हणजे फक्त अजितदादा. असा माणूस, कणखर माणूस या देशात आता होणं नाही. यशवंतराव चव्हाण सांगायचे की नेत्याने नाही म्हणलं पाहिजे आणि अधिकाऱ्याने हो म्हणलं पाहिजे, तरच आपला सर्व देशाचा विकास होत असतो. परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे. नेते हो म्हणतात आणि अधिकारी नाही म्हणतात. परंतु दादा हा एकच माणूस असा आहे महाराष्ट्रामध्ये की तो सरळ नाही म्हणायचा. जे काम होत नसेल ते होणार नाही, जे होत असेल त्याला ते 100% करून देणार आणि सर्वसामान्य माणसाचा, गोरगरिबाचा, बहुजन समाजाचा, सर्व समाजाचा असा सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा असा हा लाडका नेता या महाराष्ट्रामध्ये तयार व्हायला 40 वर्षे लागतात. आणि नेमकं काळाने त्यांच्या घाला घातला आणि आपल्या सर्वांमधून त्यांना या ठिकाणी हिरावून घेतलं. ही अशी महाराष्ट्राची अपरिमित हानी या ठिकाणी झालेली आहे, ती कधी न भरून येणारी आहे. या प्रसंगी मी पांडुरंगाच्या चरणी एकच प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि पवार कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती लाभो, एवढीच मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री
आदरणीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्याचं वृत्त हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकाच्या काळजाला झालेली एक जखम. दादांचे अनेक प्रसंग अनेक महानुभावांनी इथं सांगितले. मला वाटतं की महाराष्ट्राने आणि महाराष्ट्राच्या राजकीय अवकाशाने जर काय गमावलं असेल तर महायुती सरकारमध्ये अल्पसंख्याक दुर्लक्षित समाज घटकांचा आवाज दादांमुळं आपण गमावले. या सगळ्या कुठल्याही प्रसंगांमध्ये अल्पसंख्याक समाज असेल, मुस्लिम समाज असेल, ज्यांचं प्रतिनिधित्व नाही त्यांचं प्रतिनिधित्व अजितदादांनी केलं होतं. हे मला विशेष सांगावं होतं. आणि मी या ठिकाणी आज प्रामाणिकपणे सांगतो की आमचा राजकीय प्रवेश कुठं करायचा याच्यामध्ये चोतेबाई साहेबांपेक्षा सुद्धा कणखरभर का व्हायना माझा वाटा जास्त होता की आपण दादासोबत गेलो पाहिजे, आपण दादांना भेटलं पाहिजे, आपण दादांच्या नेतृत्वात काम केलं पाहिजे. तरुणांमध्ये मला वाटतं सद्यस्थितीत असलेल्या दिवंगत नेत्यांना सोडून राज ठाकरेंनंतर जर तरुणांमध्ये कोणाची क्रेज होती तर ती निश्चितपणे अजितदादांची होती. त्यांची काम करण्याची पद्धत असेल, त्यांचं स्पष्ट वक्तेपणा असेल. मला अजूनही आठवतं दादांबद्दल अनेक वेळा चोते साहेबांच्या तोंडून अनेक किस्से ऐकले, कारण त्या दोघांनी बरेच वर्ष महानंदमध्ये संचालक मंडळात एकत्र काम केलं होतं. दूध संघातनं चोते साहेब गेले होते आणि अजितदादा त्या संचालक मंडळात होते. कसं त्यांनी दुधाच्या संबंधी त्या अधिकाऱ्यांना खडसावलं की हराम करावं, नीट काम करा, आमच्या आया बहिणी सकाळी 4 वाजता उठून दूध काढतात असं अजितदादा त्या संचालक मंडळात सांगायचे. फार कौतुकाने चोते साहेब मला सांगायचे. आणि मग जसं वाढत गेलो तसं दादांच्या बातम्या असतील, त्यांना बघणं असेल. मी फार लहान होतो, 5वी 6वीला असेल, असंच हट्ट करून चोते साहेबांसोबत मला पण मुंबईला यायचं म्हणून गेलो. आणि मंत्रालयात आम्ही गेलेलो असताना मला अजूनही तो प्रसंग असा लख्ख आठवतोय काल बघितल्यासारखा. अजितदादा त्यांच्या चेंबरला होते, तो मोठा जो बैठकींचा हॉल असतो, कॉन्फरन्स रूम, तिथं होते. आणि एक जण, खूप मोठी रांग लागली होती लोकांची कामांसाठी. एक एक जण येत होता. अँटी चेंबरमध्ये साहेब माझे आमदार असल्यामुळे आम्हाला इकडनं सोडलं, आम्ही दादांच्या बाजूला जाऊन उभा राहिलो. लोक येत होते. एक महिला तिचं 4 महिन्याचं मूल घेऊन तिथं आली होती, युनिफॉर्ममध्ये होती, पोलीसमध्ये होती ती. आणि ती म्हटली, दादा मी पुणे जिल्ह्यातली आहे, मुंबई पोलीसमध्ये ती भगिनी होती आणि माझी ड्युटी जरा लांब आहे, मला लोकलनी जायला 1 तास लागतो, तुम्ही प्लीज जर सांगून जर माझी बदली माझ्या घराच्या जवळच्या पोलीस स्टेशनला जर पोस्टिंग दिली तर बरं होईल, मला 4 महिन्याचं तानं बाळ आहे. अजितदादांनी लगेच, मला अक्षरशः ते शब्द जसे तसे आठवतात. अजितदादांनी फोन लावला, हॅलो CP मुंबई, अजित बोलतोय. तिचं नाव सांगितलं, ही मुलगी तुमच्याकडे येईल, तिला 4 महिन्याचं बाळ आहे, लहान आहे, तिला त्रास होतोय, त्या बाळासाठी तिची पोस्टिंग जवळच्या इथे करा. तो प्रसंग आठवतो. त्यानंतर आम्ही भेटलो. शिवाजीराव काय चाललंय, बरं आहे ना, आम्ही जरा गडबडीत ते लोक थांबले, तुम्ही बंगल्यावर या, आपण निवांत भेटू. आणि आम्ही निघालो. तो पहिला प्रसंग मी अजित दादांना बघितलं आणि तो प्रिंट झाला डोक्यावर की काय माणूस आहे, असा माणूस पाहिजे, असा नेता पाहिजे, असा लोकनेता पाहिजे. की कुठली आहे, काय आहे, मग कोणत्या पक्षाला मतदान केलं का, मग तिथं माझा आमदार आहे का, मग तुझे घरचे कोणाचं काम करतात, काही नाही, तुम्ही माझ्यापर्यंत आला, तुमचं काम. अनेक प्रसंग दादांचे मला साहेबांनी सांगितलेले असे अनेक मला आठवतात. आणि मिश्किल म्हणजे मी काय म्हणतोय की महाराष्ट्राच्या राजकारणातला जो मिश्किलपणा जो संपायला लागलेला होता असं वाटतं तरुण म्हणून, की कायम सगळे गंभीर, कायम सगळे अलर्ट, कायम सगळे एकमेकांवर धावून जाण्याच्या त्याच्यामध्ये अजितदादांचा मात्र स्वभाव वेगळाच उठून दिसायचा या सगळ्यांमध्ये. आणि मिश्किलपणा कायम अंगामध्ये. आता प्रवेशाच्या आधी जेव्हा शेवटची भेट आमची झाली, योगायोगाला प्रभाकर मामा मंत्रालयात होते, तेही सोबत साहेब म्हणले चला तुम्ही पण सोबत. आम्ही आत गेलो, सगळं बोलणं झालं. आणि मला कायम जाणवतं चोते साहेबांबद्दल त्यांना फार का माहीत का पण आपुलकी वाटायची, कारण फार म्हणजे ज्या स्तरातनं माणूस वरती येणं सोपं नव्हतं त्या स्तरातनं हा माणूस वरती आला, याचं कदाचित त्यांना कौतुक असेल. साहेब प्रवेशासाठी म्हणले, बरं का दादा बाकी काही सांगा, पण मी 40 वर्ष ठाकरे साहेबांसोबत आहे, मी त्यांच्यावर टीका करणार नाही, मला तेवढं सोडून बाकी काही सांगा. तर ते हसले मनमुरात. आणि मग ते सगळं बोलणं झालं आणि मी निघालो. दादा ओळख करून दिली की साहेब माझा मुलगा आहे विनायक. आणि त्या दिवशी गणपती बसत होते, गणेश उत्सव सुरू होता. अरे विनायक म्हणजे तुला गणेश उत्सवाच्या शुभेच्छा. आणि हसायला लागली. म्हटलं दादा तुम्हालाही शुभेच्छा.
मिश्किल माणूस, हजरजबाबी माणूस आणि कामाचा माणूस आणि कामाचाच माणूस. मी एवढं मात्र फार महाराष्ट्राचं नुकसान झालं, काय महाराष्ट्राच्या राजकारणाला नजर लागली आहे काही कळत नाही. कारण लोकनेता व्हायला पिढ्या जातात, सहज कुणीतरी उठून असा लोकनेता होणं शक्य नसतं. मी माझ्या वतीनं, चौथे कुटुंबाच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या चरणावर कोटी कोटी असे प्रणाम करतो. त्यांना परमेश्वरानं आता तरी धावपळीतून त्यांना शांतता द्यावी अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि थांबतो. ओम शांती.